रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. समोरच्या दोन पार्ट्या आहेत. एक भ्रष्टाचारी भाडखाव भाजप पार्टी आणि दुसरी अभद्र महाविकास आघाडी. अभद्र मी अशासाठी म्हणेन की सत्तेत असणारे दोन पक्ष आणि विरोधातले बाकीचे पक्ष अशी अभद्र त्या ठिकाणी आघाडी झालेली आहे. आणि या अभद्र आघाडी आणि ही भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टी यांना आमचा हा पैलवान पुरून उरेल याच्याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. आता सुरतला बांधल्यावर जे प्रचाराचा होणार आहे त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा तालुकाध्यक्ष नाव उल्लेख आहे. तर याबाबत आपण काय सांगाल? कसं आहे, माझ्या पक्षाचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा उमेदवार की गोरख पवार ह्याचा प्रचार आम्ही करणार. त्यांनी नाव टाकल्याबद्दल आपलं म्हणजे आता दुधामुळे तुम्ही नाव देणार. कसं आहे, त्यांनी नाव टाकलंय महाविकास आघाडी वर्ण असल्यामुळे नाव टाकले. ह्या बाहेर आपल्याला ह्यात ऍडजस्ट करून घेतलं नाही त्यांनी. त्यामुळे पक्षाचा आम्ही आमचा प्रचार करणार ना. आता माहिती होत असताना आपल्या पक्षाला किती जागा देण्यात आपली जागा दिलेली नाही ते त्यांनी. आपण आपल्या पक्षाचा आपण स्वतःच्या स्वबळावर लढतोय ना. बरं, शिवसैनिक म्हणून आता आपण काय सांगाल? आता शिवसैनिक म्हणून आमच्या पक्षाचा आम्ही बघणार ना. आमच्या पक्षाचा आम्ही स्वतः आमचा उमेदवार कसा निवडून येईल हे बघणार आम्ही. आज आपल्या बरोबर शिवसेना गटाचे उमेदवार गोरख पवार आपल्या बरोबर आहेत. तर या ठिकाणी आपण प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. तर काय सांगाल आपण? जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव साहेब गटातनं मी उभा आहे. माझे चिन्ह मशाल. निमगाव गणातनं मी उभा. मला प्रचंड बहुमताने मला मतदान करून विजय करा. बरं, इथून पुढे आपला कसा प्रचार राहणार? काय जनतेतून कसा प्रचार आपला आहे? जनतेतून आता तुम्ही सगळ्यांनी बघितलेच की जनतेतनं चांगलं आहे. मला सगळ्या 5 गावातनं चांगलं वातावरण आहे. माझं खुडूस तर मी खुडसात तर फार माझं माहेर घरच आहे. निमगाव तर जन्मच आहे माझा. आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निमगाव गणातून आमचे शिवसेनेचे झुंजार शिवसैनिक म्हणलं तरी हरकत नाही, गोरख पवार यांना या निमगाव गणातून पंचायत समितीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेली आहे. पार्श्वभूमी आपल्याला सांगायची म्हणलं तर लोकसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी बरोबर होता, विधानसभेला महाविकास आघाडी बरोबर होता. परंतु ज्यावेळेस आमच्याकडनं काहीतरी घेण्याची परिस्थिती होती त्यावेळेस महाविकास आघाडीने आम्हाला त्यांच्या बरोबर सामावून घेतलं आणि आम्हाला काहीतरी देण्याची वेळ आली त्यावेळेस महाविकास आघाडीने आम्हाला एकही जागा न देता त्या ठिकाणी झुलवत ठेवलं आणि आमची त्या ठिकाणी दिशाभूल केली. शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची वाट पाहिली. त्यांनी आम्हाला एकही जागा देऊ केलेली नाही. आयत्या वेळेस अचानक आम्ही फॉर्म भरायला ठरवलं आणि आमच्या पक्षाच्या वतीने 2 जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समिती असे 7 फॉर्म आम्ही भरले. परंतु ह्या 7 जणांपैकी जर खरा मर्द कोण असेल तर गोरख पवार असेल. हे अशासाठी मी म्हणतोय की उरलेले 6 फॉर्म त्या ठिकाणी काही कारणास्तव असेल, दबाव तंत्र असेल किंवा काही कारण असेल त्या ठिकाणी फॉर्म काढून घेण्यात आले. परंतु सच्चा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणलं तर गोरख पवार आहे. आणि या गोरख पवारांनी कुठल्याही या ठिकाणी अनेक आमिष आली, अनेक दबाव तंत्र आलं, परंतु कुठल्याही आमिषाला भीक न घालता, दबावाला भीक न घालता आपला फॉर्म कायम ठेवला. आणि संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये एकच उदाहरण आहे, एकच उमेदवार गोरख पवार यांचा फॉर्म राहिलेला आहे.
तालुक्यातील सर्व शिवसैनिक या ठिकाणी या निमगाव गाणामध्ये येऊन तन मन धनाने आम्ही या ठिकाणी त्यांचा प्रचार करणार आहोत आणि जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही गोरख पवारला निवडून आणून या माळशिरस तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे किंवा नाही हे दाखवण्याची संधी आज गोरख पवारच्या माध्यमातून आम्हाला निर्माण झालेली आहे. जनतेला तर काय झालं माहितीये का, जनतेला फक्त कामाचा माणूस पाहिजे. बरोबर तर इथून पुढे आपल्याला कामाचे काय सांगायचं? मी तुम्हाला एकच सांगेन, समोरच्या दोन पार्ट्या आहेत, एक भ्रष्टाचारी भाडखाव भाजप पार्टी आणि दुसरी अभद्र महाविकास आघाडी. अभद्र मी अशासाठी म्हणेन की सत्तेत असणारे दोन पक्ष आणि विरोधातले बाकीचे पक्ष अशी अभद्र त्या ठिकाणी आघाडी झालेली आहे. आणि या अभद्र आघाडी आणि ही भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टी यांना आमचा हा पैलवान पुरून उरेल याच्याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही.